श्री स्वामी समर्थ. घर म्हटलं की वास्तुशास्त्र आलंच. आज आपण पाहणार आहोत घराची ईशान्य दिशा आणि देवघर. ईश म्हणजे ईश्वर. ईशान्य दिशेला ईश्वराचे वास्तव्य असते, म्हणून घरात नेहमी ईशान्य दिशेला देवघर असावे. घराची ईशान्य दिशा सुशोभित आणि स्वच्छ असावी. ईशान्य दिशेला जडत्व किंवा एखादी जड वस्तू असेल तर त्या घरातील कर्त्या पुरुषाची बुद्धी जड होते. घरात नेहमी देवपूजा करावी. शक्य असेल तर सणावाराच्या दिवशी मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. घराची चौकट 15 दिवसातून एकदा स्वच्छ करून चंदनाने किंवा चाफ्याचे अत्तर लावावे. देवघर हे नेहमी लाकडाचे असावे. लाकूड निगेटिव्हिटी शोषून घेतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात सोडतं. देवघरात खंडित मूर्ती नसावी. एकाच देवाच्या 2 किंवा अनेक मूर्ती ठेवू नयेत. देव ही शोभेची वस्तू नाही, म्हणून शोभेसाठीही ठेवू नयेत. देवपूजा करताना महादेवाला कुंकू वाहू नये. एका दिवाने दुसरा दिवा लावू नये. एकादशीला तुळशीला पाणी घालू नये. घरामध्ये अंगठ्यापेक्षा मोठे शिवलिंग ठेवू नये किंवा पूजूही नये. देवघरात मंगल कलश नेहमी पूजावा. प्रत्येक घरात देवघर हे असायलाच हवे आणि प्रत्येक देवघरात अन्नपूर्णा आणि श्रीकृष्णाची मूर्ती ही असायलाच हवी. श्री स्वामी समर्थ.